आंदोलक म्हणून या सगळ्याकडे कसं पाहता? खऱ्या अर्थानं 11 मार्च 2026 रोजी माननीय सुप्रीम कोर्टानं जे ओबीसींच्या क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये UPSCच्या स्टुडंटच्या धर्तीवरती जो निकाल दिला, त्या निकालाचं मी एक ओबीसी आंदोलक म्हणून स्वागत करेन. कारण पहिलं, एखाद्या मुलाचे आईवडील जर सॅलरीधारक असतील तर सॅलरीधारक आईवडील असल्याकारणानं त्यांना ओबीसी रिझर्वेशन रिजेक्शनचा एक निर्णय घेतला गेलेला होता आणि हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केलेला आहे. आणि रद्दबातल करत असताना मद्रास, केरळ आणि दिल्ली हायकोर्टाच्या जे काही डिसिजन आलेले होते त्या डिसिजनला हा सपोर्टिव्ह निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो. 1993च्या ओबीसी रिझर्वेशनमधली जी काही मूलभूत तत्त्वं आहेत, दिशादर्शक तत्त्वं आहेत, या तत्त्वांना कंटिन्यू करत माननीय सर्वोच्च न्यायालयानं ओबीसीच्या बाबतीमध्ये हा क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये हा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयाचं मी स्वागत करतो. उलट मी एक ओबीसी आंदोलक म्हणून ओबीसीला रिझर्वेशन देत असताना क्रिमिलियरची अट ठेवलीच नाही पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून काम करत असताना घटनात्मक तत्त्व काय सांगतात तर इकॉनॉमिकल बेसवरती रिझर्वेशन दिलं जाऊ शकत नाही. तर एखाद्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन होणं, त्याचं समाजातलं स्थान त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्याचं दुय्यम नागरिकत्व, त्याच्या बाबतीत होणारा सामाजिक दुजाभाव, अशा अनेक पॅरामीटर्सच्या धर्तीवरती त्याला रिझर्वेशन दिलं जावं, हे घटनात्मक तत्त्व आहे. आत्ता सुप्रीम कोर्टानं जरी ओबीसींच्या बाजूनं क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी कंटिन्यू केलेला आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र मूळ ओबीसींना याचा फायदा होण्याऐवजी तोटा होणार आहे. कारण महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणामध्ये नव्यानंच कुणबी सर्टिफिकेट्स काढून मराठा समाजानं जे काही खूप मोठ्या प्रमाणात दाखले काढले गेलेले आहेत, मग त्याला सपोर्टिव्ह 2 सप्टेंबरचा GR असेल, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल आणि तिथलं गव्हर्नमेंट, तिथले आमदार, तिथले खासदार, तिथले मिनिस्टर, अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे ओबीसीच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही आहेत. आत्ताचं कालचं महाराष्ट्रामध्ये जे बजेट झालं, चालू आहे आता बजेटरी अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% दरम्यान ओबीसी बांधव राहतात, त्यांची संख्या आहे. 50%हून जास्त म्हणजे अर्धी लोकसंख्या असलेल्या ओबीसीला कालच्या बजेटमध्ये फक्त 0.5% बजेटरी तरतूद आहे. ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कालच्याच आता चालू असलेल्या बजेटरी अधिवेशनामध्ये 0.56% तरतूद म्हणजे ओबीसीच्या तोंडाला पानं पुसणं. लोकल बॉडीजमध्ये म्हणजेच पंचायत राजमधलं ओबीसीचं आरक्षण जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. एका बाजूला सुप्रीम कोर्ट वारंवार सांगतं आहे की ओबीसीचा सोशो इकॉनॉमिकल स्टडी करा, ट्रिपल टेस्ट करा, त्यांचं सामाजिक मागासले पण तपासा, पण यावरती मात्र महाराष्ट्र कुठलंही काम करताना दिसून येत नाही. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर छत्तीसगडमध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे होतो, बिहारमध्ये होतो, तमिळनाडूमध्ये होतो, पण महाराष्ट्रामध्ये मात्र होताना दिसून येत नाही. महाराष्ट्रामधला ओबीसी बांधवांना गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय की तुमचं आरक्षण संपलं आहे, तुमचं आरक्षण संपलं आहे. आत्ता बघा, क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊनसुद्धा महाराष्ट्रामधल्या ओबीसीमध्ये मराठा समाजाच्या इन्क्ल्युजनमुळं किंवा कुणबी सर्टिफिकेटच्याद्वारे, समावेशाद्वारे याचा फायदा त्यांनाच जास्त होणार आहे आणि मूळ ओबीसी मात्र जिथल्या तिथं राहणार आहे. हे मला खूप खेदानं नमूद करावंसं वाटतं आहे. दिल्लीमधल्या अनेक लोकांना आम्ही भेटायचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण कसं संपवलं जातं आहे आणि त्याला सगळ्या तिथल्या राज्यकर्त्या लोकांचं, विरोधकांचं कसं समर्थन आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न आज दिल्लीमधल्या अनेक लोकांच्या बरोबर भेटीमध्ये केलेला आहे. एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सांगतो की वर्ग 1 A, B, ग्रुप A आणि ग्रुप Bचे जरी अधिकाराचे कोणी पाळले असेल तरी सुद्धा त्याचं जर इन्कम कमी असलं तरी सुद्धा त्यांना इनएलिजिबल म्हणजे अपात्र ठरवलं जातं क्रिमिलियरसाठी. आता क्रिमिलियर कशाच्या आधारावर ठरवायचा याचे नियम राज्य सरकार करतं. तुम्ही राज्य सरकारकडे काही रिप्रेझेंटेशन करणार आहात का? मी नव्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेऊ. मुळात आरक्षण हा गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, मुळात रिझर्वेशन हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे.
मुळात रिझर्वेशन ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आपण ज्यावेळी विचार करतो किंवा मंडल आयोगाच्या शिफारशींचा विचार करतो किंवा 1993च्या कायद्यांचा विचार करतो, त्यावेळी तुम्ही आर्थिक बेस लावणार, तुम्ही कुठल्या आधारावरती तुम्ही आर्थिक बेस हा निकष लावताय? व्यवस्थेमधल्या ओबीसीचाच फक्त विचार करायचा झाला, भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, बलुत्या आलुत्यामध्ये मधल्या अनेक जाती आहेत, या जातींना तुम्ही सोशल जस्टिस, आर्थिक न्याय लावून त्यांना सोशल जस्टिस तुम्ही देऊच शकत नाही. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय. वेळोवेळी राजश्री पाटील केसमध्ये सुद्धा मराठा समाजाचं ओबीसीमधलं समावेशन नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टानं. वेळोवेळी अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं इन्क्ल्युजन नाकारलेलं आहे. आणि मराठा समाजाच्या आमच्या आंदोलकांची मागणी नेहमी असते की आम्ही गरीब झालो, आम्हाला आरक्षण द्या. मुळात कुणाची आर्थिक उन्नती अथवा अवनतीमुळं रिझर्वेशन दिलं जात नाही, हे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयानं अनेक जजमेंटमध्ये हे दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. माझा महाराष्ट्र शासनावरती डायरेक्ट आरोप आहे की महाराष्ट्र शासन पावलोपावली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं अवमूल्यन करतंय. आता ओबीसीचे नेते कोण आहेत महाराष्ट्रात तुम्हाला वाटतं? हे बघा, ओबीसीचे नेते कोणी असले, काही असले, ओबीसीची जनता तिथले निर्णय देईल. पण ओबीसी बांधव मात्र अस्वस्थ आहे, हे मी तुम्हाला निश्चित सांगेन. राजकारण ही गोष्ट वेगळी आहे, पण सामाजिकदृष्ट्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं वास्तव भूमिका घ्यायला मात्र कुठलाही नेता महाराष्ट्रामध्ये तयार नाही. सत्तेमधला नेता तयार नाही, विरोधक तयार नाहीत. हे मात्र खेदानं आणि दुर्दैवानं मला तुमच्यासमोर मांडावं लागतंय. बँकेचं राजकारण करताना या गोष्टींची अडचण होतीये म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात नाही असं तुम्हाला वाटतं? निश्चित, कारण महाराष्ट्रामधला ओबीसी प्रचंड बहुसंख्येनं असताना सुद्धा ओबीसी म्हणून तो एकत्र येत नाही आणि त्याचा न्यूसेन्स व्हॅल्यू तो क्रिएट करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही किंवा वोट बँकेमध्ये ओबीसीची वोट बँक दिसत नाही. तोपर्यंत मला वाटतं ओबीसीच्या वाट्याला असेच प्रसंग येणार आहेत. आणि ओबीसीचे नेते जोपर्यंत वास्तव भूमिका घेणार नाहीत, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिमंडळातली एक उपसमिती नेमली गेली ओबीसीसाठी. त्या ओबीसीच्या उपसमितीनं कोणते निर्णय घेतले हे एकदा महाराष्ट्राला सांगावं. मला वाटतं ते ना बजेटबद्दल बोलतात, ना आरक्षणाबद्दल बोलतात, ना प्रमोशनबद्दल बोलतात, ना क्रिमिलियरबद्दल बोलतात, ना लोकल बॉडीजमधल्या प्रश्नावरती बोलतात. मुख्यमंत्र्यांना यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, वेगवेगळ्या ओबीसीच्या नेत्यांना यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ओबीसी नेते म्हणून, ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणून ज्यांना मिनिस्ट्रीमध्ये स्थान मिळालं, ती माणसंसुद्धा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूनं बोलायला तयार नाहीत. हे मला दुर्दैवानं मला तुमच्यासमोर मांडावंसं वाटतं. तुम्ही आता बोलताना म्हटले की अर्धी लोकसंख्या ही ओबीसीची आहे महाराष्ट्रामध्ये, पण त्यांना मात्र 0.5% बजेटमध्ये स्थान मिळालेलं आहे असं थेट तुम्ही आता आरोप केला. थेट, कारण मी सरकारमध्ये ओबीसीचे नेते नाही आहेत का, किंवा ओबीसीचं प्रतिनिधित्व आम्ही आहोत, ओबीसीचे प्रतिनिधी आम्ही आहोत हे वारंवार सांगणारे नाही काय, ते मात्र याच्यावरती काही बोलायला तयार नाही असं तुम्हाला वाटतं? निवडणुकीला सामोरं जात असताना ओबीसी नेत्यांचं पीक येतं महाराष्ट्रामध्ये. मतदारांच्या दारामध्ये ज्यावेळी मतं मागायला महाराष्ट्रातली लोक जातात त्यावेळी ओबीसी नेत्यांना घेऊन जातात. पण ज्यावेळी घ्यायची वेळ येते, ज्यावेळी कायदेशीररित्या ॲज पर कॉन्स्टिट्यूशन भूमिका घ्यायची वेळ येते, त्यावेळी मात्र कुणीही भूमिका घेत नाही. हे मला दुर्दैवानं नमूद करावंसं वाटतं. जबाबदारी तुम्हाला वाटत नाही का की अशी नेते जे आहेत त्यांना समाजासमोर किंवा ओबीसी जनतेसमोर उघडं पाडण्यासाठी भूमिका आपण घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? मी त्यासाठीच प्रेस घेतोय, मी त्यासाठीच बोलतोय की आता बजेट चालू आहे महाराष्ट्रामधलं, बजेट सेशन चालू आहे. या बजेट सेशनमध्ये 0.56% आर्थिक तरतूद ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी. आजही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विजयंती बांधवांना वसतिगृह मिळू शकत नाही. आजही महाज्योतीला निधी देताना दुजाभाव केला जातो. आजही पंचायत राजमध्ये अनेक शहरांच्या अवर्गीय बवर्गीय महानगरपालिकामधले महापौर हे मराठा कुणबी किंवा मराठा समाजाचे झालेले आहेत. हे वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय. मग याच्यातून बोध पक्षाने घ्यावा, नेत्यांनी घ्यावा. वास्तव भूमिका आम्ही घेत आहोत, मांडत आहोत. गेली 2 वर्ष झालं आम्ही आतडी तुटोस्तोवर महाराष्ट्राला सांगतोय की तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय. त्याचं हे प्रत्यंतर आहे. विरोध असण्याचं काहीही कारण नाही आहे. देशभरामध्ये ज्यावेळी विद्यार्थी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्यावेळी अभ्यास करतात त्यावेळी त्यांच्या बाबतीमध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन होतं आहे, सोशल डिस्क्रिमिनेशन होतं आहे, या सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये UGCनं जो कायदा केलेला आहे त्या कायद्याचं एक ओबीसी आंदोलक म्हणून महाराष्ट्रामधून
या UGCच्या कायद्यांना समर्थन करण्याची किंवा मी भूमिका घेतो आहे. आणि जेवढी दिल्ली परिसरामध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये UGCच्या समर्थनात जेवढी आंदोलनं उभी राहत आहेत त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र कुठेही मागं राहणार नाही, ही माझी भूमिका असेल. सर, एक तुम्ही ओबीसी आयोगाला भेटणार आहात का आता या सगळ्या संदर्भात आर्थिक तरतुदीपासून ते सर्वच विषय? ओबीसी आयोगाच्या समोर बोललं. काय झालंय, महाराष्ट्रामध्ये जेवढे आयोग आहेत, मी खूप जबाबदारीनं बोलतोय, आयोग हे न्यायिक असतात, केंद्रीय, बरोबर ना, केंद्रीय आयोग वगैरे. काय झालंय, आयोगांना किती काम करण्याची मुभा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, त्यांचा रोल काय, हे मला वाटतं हे टुथलेस आहे सगळं. महाराष्ट्राचा राज्य मागासवर्ग आयोग आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे शासनाला मान्य नाही आहेत, महाराष्ट्र शासनाला मान्य नाहीत. आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाने घेतलेले निर्णय सेंट्रल कधी मान्य करताना मला दिसून येत नाही. कारण एक्स मेंबर म्हणून मी तुमच्यासमोर खूप वास्तव भूमिका घेतोय. आरक्षणाबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार हे संविधानिकदृष्ट्या राज्य मागासवर्ग आयोगाला किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोगाला असताना वेगवेगळ्या समित्या येतात, वेगवेगळे निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रामध्ये सर्रास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होतंय, घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन होतंय. मी वारंवार सांगतोय, ओबीसीनो जागा व्हा, ओबीसीनो जागा व्हा. तुम्ही जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत तुमचं आरक्षण हे तुम्हाला कधीही मिळू शकणार नाही. हे मी खूप जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या माझ्या ओबीसी बांधवांना सांगतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.